ते एखाद्या उद्योगपतीने कर्ज आहे हजारो कोटीचं म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणं फार एखादं दुःखात आहे. पण आमच्याकडे तर 50,000चं कर्ज 1,00,000चं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भर विधानसभेत सुधीर मुनगंटीद्वार आक्रमकपणे बोलले. तर ते म्हणाले की आज कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यावर बोलताना माझा मुख्य प्रश्न हा आहे की राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केलेली आर्थिक तरतूद त्यांच्या अपेक्षाप्रमाणे पुरेशी आहे का, असा प्रश्न त्यांनी विधानसभेत उभा केला व ते पुढे म्हणाले की मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांबद्दलची भावना आणि काम करण्याची इच्छा याबद्दल मला शंका नाही. त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांच्या वेदना प्रभावपणे मांडल्या आहेत, पण केवळ चांगले भाषण किंवा आश्वासन पुरेसे नसतात. जशी पेट्रोलशिवाय गाडी पुढे जाऊ शकत नाही तशी निधीशिवाय कोणतीही योजना यशस्वी होत नाही. व ते पुढे म्हणाले की कृषी समृद्धी योजनेअंतर्गत दरवर्षी 5,000 कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी अपेक्षित निधी मिळाला नाही आणि यावर्षी तरतूद मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे व शेतकऱ्यांनी दिलेला शब्द हा फक्त कागदावर राहू नये, तो प्रत्यक्षात उतरवला पाहिजे असा थेट इशारा त्यांनी केला आहे. व ते पुढे म्हणाले की आज राज्यातील लाखो कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठीची तरतूद अधिक भक्कम असणे गरजेचे आहे. शेतकरी हा केवळ मतदार नाही तर देशाचा अन्नदाता आहे, त्यामुळे शेतकऱ्याकडे खर्च नव्हे तर गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, तो म्हणजे कृषी यंत्रणेचा. तालुका कृषी अधिकारी हे सरकारच्या योजना थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतात, पण अनेक ठिकाणी त्यांच्याकडे फिरण्यासाठी आवश्यक वाहने उपलब्ध नाहीत. सुविधा नसतील तर योजनांनी प्रभावी अंमलबजावणी कशी करायची, त्यामुळे प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्याला आवश्यक वाहन आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. व ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांची आणखी एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे बनावट बियाणे, निकृष्ट खते आणि पिकांचा मोबदला वेळेवर न मिळणे. फसवणूक झाल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्याला अनेक महिने कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे. अशा प्रकरणासाठी जलदगती न्यायव्यवस्था किंवा स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे, जेणेकरून दोषींवर कठोर कारवाई होईल आणि शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळेल. अनुदानाची हाच प्रश्न आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होतो, पण शेतकऱ्यांचे अनुदान महिनोमहिने अडकून राहते. ही दिरंगाई थांबवण्यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि ठराविक कालावधी अनुदान वितरित करण्याची सक्ती केली पाहिजे. माझे सरकार व पुढे ते म्हणाले की माझे सरकारकडे एकच अपेक्षा आहे, शेतकऱ्यांबद्दलची संवेदनशीलता केवळ भाषणात दिसू नये तर निर्णयामध्येही दिसली पाहिजे. व छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा सन्मान जपला, त्याच विचाराने आपण शेती आणि शेतकरी यांना राज्याचा विकास केंद्रबिंदू बनवले पाहिजे, असा थेट इशारा त्यांनी विधानसभेत फडणवीस सरकारनं केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.